दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नितीन बजागे विथ रमाकांत. तर फ्रंट लाईन षटक गुरुदत्त मानकोली टीमच्या बाजूने. अविन बॉलिंग ट्रॅकवर. तर सुरुवात पाहूया कशा प्रकारची होईल दोन्ही टीमच्या बाजूने. चला मॅचला सुरुवात करा. सुरुवात खूप महत्त्वाची आहे. खास करून टॉस जिंकल्यानंतर या ठिकाणी फलंदाजी स्वीकारली आहे वरालदेवी ताडाली टीमने आणि त्यांचे हे होम ग्राउंड आहे. कुठेतरी ॲडव्हान्टेज प्लस पॉईंट आहे त्यांच्याकडे. या होम ग्राउंडचा कशा प्रकारे फायदा घेतील हे देखील आपल्याला पाहावं लागेल. मॅच ऑन खेळायला सुरुवात. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे त्या ठिकाणी. नितीन बजागे यांच्या बॅटमधून अकाउंट ओपन झालंय स्वतःच. त्याचबरोबर वरालदेवी ताडाली टीमचं. या वेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र निवडला. बीट केले क्षेत्ररक्षकाला. बॉल मात्र निघून जातोय. डीप फाईन लेग सीमा रेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. त्या दरम्यान दीपक भोरे यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. अतिशय जबरदस्त खेळाडू सोबतच चांगले स्कोरर आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आणि त्या दरम्यान पहिली विकेट. फलंदाज बाद रमाकांत. चौकार लागला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक गोलंदाज अविनचं आपल्याला पाहायला मिळालं. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय लॉंग ऑफ सीमा रेषा पार. 4 धावा. चौकार.
आहे. नक्कीच तो डिसिजन सार्थक ठरेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये तर आल्या 10 धावा, मात्र अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल वरालदेवी ताडाली या संघ. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन बॉलिंग ट्रॅकवर संदीप येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 10 धावा आपण पाहिल्यात, परंतु आता मात्र पहिलं परिवर्तन गोलंदाजीमध्ये झालंय. संदीप बॉलिंग ट्रॅकवर आलाय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी संदीप बोलतोय. या वेळेचा बॉल पहिला बॉल जो आहे तो बीट केलाय नंदू चौधरी या फलंदाजाला. यावेळेस मात्र बॅटची कडा. यस, अजून एक विकेट. नंदू चौधरी बॅक टू द डगआउट. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल टॅप केलाय ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. अतिशय चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. संदीपच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस जोरदार अपील पंच संमत नाहीयेत. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव गेलाय. या वेळेस यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित मैदान सोडावं लागलं असतं फलंदाजाला. एक धाव कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बीट केलाय फलंदाजाला. चेंडू निर्धाव गेलाय. अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 12 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक 10 धावांचं तर दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात गोलंदाज संदीपने. तर आता मात्र षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर सुनील येतोय. सुनील माली पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या 2 गोलंदाजांनी चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली आहे, परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सुनील षटकातील पहिला बॉल. या बॉलचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका तर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू अडवला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद नितीन बजागे.
नवीन फलंदाज मंगेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. आता मात्र मंगेशकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील टीमला, कारण आता संघ जो आहे तो कुठेतरी दर्पणाखाली दिसतोय. आवरावं लागेल टीमला, मात्र या ठिकाणावरनं सावरावं लागेल. षटकातील पुढचा बॉल सुनील बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवला, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले, बॉल निघून गेलाय डीप कव्हर सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. लॉट कमिटी मेंबर सन्माननीय प्रमोद दादा भोईर यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. नाहीये, चेंडू निर्धाव गेलाय. या बॉलचा फटका चांगला आहे, मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे, फक्त आणि फक्त एकच धाव. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 21 धावा झाल्या आहेत. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर मनोज केनी. मनोज केनी बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलचा बॉल भरपूर चांगला होता, बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू मात्र निर्धाव गेलाय.
चांगली सुरुवात या षटकाची देखील आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला बॉल म्हणता येणार नाहीये, कारण बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. बंद्रा मारुती काल्लेर टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर गावदेवी भादवड टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. या वेळेस बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र पाहता पाहता बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. समोरच्या दिशेने लॉंगॉफ पूर्ण क्षेत्ररक्षक मिडॉप पर्यंत पोहोचल्यात. बॉल अडवला गेलाय, मात्र त्या दरम्यान रनआउटची विकेट. फलंदाज बाद. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, चुकी करतात त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे. मनोज खेनी पुन्हा एकदा. या बॉलेस देखील लॉंग ऑफला बॉल उडवला गेलाय. फटका चांगला आहे, बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार.
आहे. लागले माझे मांगे बोलतो दुखाचा बरोबर ठीक आहे ती उलटा दुखावा डायरेक्ट येवा अख्खा दिवस तुझे पिले कवळी मी विक्स ॲक्शन 500 पेन किलर बोलवा ना वेलकम संतोषजी तरे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. लॉट कमिटी मेंबर आहेत आणि सोबतच त्यांच्या माध्यमातून भरपूर लेखाजोखा मात्र ठेवला जातोय 40+ क्रिकेटचा. चला मॅचला आपण सुरुवात करूया. 33 धाबा ठोकल्या गेल्यात वरालदेवी ताडाली टीमच्या बाजूने. 34 धाबांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि या 34 धाबांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मी सगळं सेव करायचं असो तेव्हाच काय झालं माहिती आहे का माझ्या गेटचा पोरीने बटन दबला सगळा गेलता मी भरपूर आणल्या तेव्हा 14 आणल्यात मी ना मग एक बाकी दामणगावचा असेल बस 14 फक्त मला टाक मी तुला लगे बनवून पाठवा सगळं ना कर माहिती की स्पर्धेचं वरती नाव लिहून काही घेणं नाही काही तशी फायनल कोणी बघ आता एक याचा नाही फांटेचा या टकले चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. वरालदेवी ताडाली टीमचे कॅप्टन आपण मॅचला सुरुवात करूया. 34 34 धाबांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय गुरुदत्त मानकोली टीम समोर आणि या लक्षाचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. नितीनच्या दावा किती वेळेला यो तुला पूर्ण मला पाठवून द्यायला लागेल तो ऍड होईल. असं नाही होणार प्रत्येक फोटो नाही मी काय ऍड केली माहिती आहे का आता समज यो समज भादवर संघ यांचा वर्षाला करे 25 की 30 मॅच होतील यो इथं समज पण मिनिट ठेवला आता पण मला कसा कर माहिती आहे का एक बुक बनवीन मॅच असल्यावर ते लिहायचे एक मॅचला किती जाऊ गेला तो तसा बनव मिनी पूर्ण ना टीमची नावं टाकली ती ना कंची स्पर्धा कोण किती खेळल्या त्या सगळं टाकला तर पण माझ्यावर लॉटच नव्हतं आता लॉट यायला लागेल. बरोबर गेल्या वर्षी ठेवला. चला मॅचला आपण सुरुवात करूया. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अविन विथ किशोर तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर तानाजी. या 34 धाबांचं लक्ष आहे आणि त्या धाबांचा पाठलाग मॅचला सुरुवात होत आहे. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल तानाजी बॉलिंग ट्रॅकवर. चला वरालदेवी ताडाली टीमचे कॅप्टन आपण वेल कमी खर्च करा. मॅचला आपण सुरुवात करूया. षटकातील पहिला बॉल मॅच ऑन. पहिलाच बॉल स्विचिट करण्याचा प्रयत्न हवं तसं संपर्क नाही आहे. यष्टीरक्षकाच्या मागे नितीन बजागे यांना आपण पाहतोय. बॉल अडवला गेलाय. सिंगल कंप्लीट. एकच धाव एक पेक्षा आधी एक काही एक नाही. अविन त्या ठिकाणी स्वतःचं त्याचबरोबर संघाचं अकाउंट ओपन करतोय. या एका धाबेच्या मदतीने डावाला सुरुवात झाली आहे. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटचा हा प्रहार डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा एकच धाव एक पेक्षा आधी एक काही एक नाही.
2 बॉलचा खेळ झाला आणि 2 सिंगल आतापर्यंत पाहायला मिळालेत. दोन्ही फलंदाजांनी सिंगल सोबत अकाउंट ओपन केलंय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. एका धावेच्या मदतीने धावफलक 3 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बीट केलंय फलंदाजाला. नक्कीच आवश्यकता देखील आहे, कारण लक्ष जे आहे ते एक मापक लक्ष आहे आणि या मापक लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम मानकुलीची सुरुवात देखील हवी तशी झाली नाहीये आतापर्यंत. गोलंदाजी चांगली होत आहे तानाजीच्या माध्यमातून. टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र दूर होते. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. कॉलिंग चांगली झाली होती किशोरच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. तानाजीच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. 34 धावांचा पाठलाग गुरुदत्त मानकोली टीमच्या बाजूने होत आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल पायावर आदलाय. जोरदार अपील मात्र लेग स्टिक मिस करत होता चेंडू आणि सोबतच बॅटची कडा देखील होती. त्या कारणास्तव पंच सहमत नाहीयेत. सिंगल कंप्लीट. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावर आहेत. कमी धावांचे लक्ष उभं केलंय आपल्या टीमने हे मात्र जाणून घेतलं पहिल्या ओव्हरमध्ये. तानाजी या गोलंदाजाने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. चांगली सुरुवात. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. तर आता मात्र षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर प्रमोद येतोय. षटक क्रमांक 2 प्रमोद बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल प्रकारे फेकला गेला. चला उशीर करू नका. टीम ताडालीचे कॅप्टन मॅचला सुरुवात करा. खेळाला सुरुवात करा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात आणि त्यानंतर हे दुसरं षटक. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. गोलंदाजापासून दूर राहिलाय. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला गेला मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. किशोरच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल. प्रमोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. डावे स्टिक सोडून चेंडू आत आलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. षटकातील पुढचा बॉल. प्रमोद पुन्हा एकदा ऑन साइडला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. संतोष यांच्या माध्यमातून मात्र
ओव्हर थ्रो झालाय, 2 धावा कंप्लीट होत आहेत. नेक्स्ट मॅच पुढची मॅच जी आहे ती आपल्याला गावदेवी बादवड विपक्ष बंदरा मारुती काल्लेर या दोन टीममध्ये पाहायला मिळेल. नवनिर्वाचित मंडळाचे अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. प्रमोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅटची कडा लागली. यस, पहिली विकेट. फलंदाज बाद किशोर. अकरा या धावसंख्येवर पहिली विकेट आपण त्या ठिकाणी पाहतोय. आणि आता मात्र इनॅट 3 नंबर तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज सुनील माली मैदानाच्या आतमध्ये. 34 धावांचा पाठलाग गुरुदत्त मानकोली टीमच्या बाजूने केला जात आहे. प्रमोद बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिली विकेट काढली त्या ठिकाणी प्रमोदने. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव, एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. टिट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर आतापर्यंत वरालदेवी ताडाली टीमच्या बाजूने आपण पाहतोय. आणि खास करून त्यांचं हे होम ग्राउंड आहे, घरेलू मैदानावर ते खेळत आहेत. अडेबा बॅटने हा प्रहार डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. रमाकांत बॉल उचलतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने धावफलक 14 वर पोहोचलंय. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी गुरुदत्त मानकोली टीमला. प्रमोद पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 14 धावा धावफलकावर आहेत. येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. वेलकम प्रल्हाद दादा नाईक, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नवनिर्वाचित उपाध्यक्ष आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. बॉलिंग ट्रॅकवर मंगेश येतोय. तिसरं षटक अति महत्त्वाचं षटक, कारण 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद सुनील माली.
नवीन फलंदाज संदीप माली मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एक लो स्कोरिंग मॅच, परंतु भरपूर रंगत या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण येणाऱ्या 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 11 बॉलवर कंपल्सरी चेसिंग 20 धावांची आवश्यकता आहे. महत्त्वाची विकेट काढली आहे त्या ठिकाणी मंगेशने. धावा धावफलकावर 14 आहेत. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे. हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय, त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. प्रत्येक धाव जी आहे ती अति महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी, कारण या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर प्रत्येक विजय हा खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला. पहिला दिवस श्री अष्टविनायक ठाकूरपडा टीमच्या नावावरती राहिला, तर दुसऱ्या दिवसातून मरुआई दिवे संघ फायनलमध्ये पोहोचलाय. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव गेलाय. 16 धावा धावफलकावर स्थिर आहेत. 9 चेंडू 18 धावा हे समीकरण बाकी आहे. या वेळेस देखील बॅटची कडा लागली आहे. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक मोठी विकेट, फलंदाज बाद. बंद्रा मारुती काल्लेर टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे, सो आपण देखील लवकरात लवकर टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. या मॅचचा विचार केला तर 8-18 हे समीकरण आपण पाहतोय. 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 धावांची आवश्यकता गुरुदत्त मानकोली टीमसाठी. अतिशय चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जातंय मंगेशच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. यस, पहिली वॉर्निंग या ठिकाणी आपण पाहतोय टीम वरालदेवी ताडालीसाठी वेळेसंदर्भात. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साईडला, फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. संदीप ज्युनियरच्या बॅट मध्ये फटका आलाय. यास महत्वाचा फटका. 4 धावा मानकोली टीमसाठी. फुलटॉस आहे. ऑन साईडला उडवलाय बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 8-18 हे समीकरण आपण पाहिलं होतं, परंतु महत्त्वाच्या 6 धावा त्या ठिकाणी संदीप ज्युनियरच्या बॅटमधून आल्यात आणि आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी आहे. उर्वरित शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. बंद्रा मारुती काल्लेर संघाचे संघनायक. चला आपण टॉससाठी या. गावदेवी भादवाड विपक्ष बंद्रा मारुती काल्लेर या 2 टीममध्ये पुढची मॅच आपण पाहणार आहोत. व्हेरी बिग फाईट, मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र त्या दरम्यान या मॅचचा विचार केला तर एक लो स्कोरिंग मॅच. माफक लक्ष, मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना
नक्कीच टीम ताडालीची धावपल भरपूर पाहायला मिळते आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. टीम ताडालीने देखील सांगितलं आहे की आम्हाला हलक्यात घेऊन चालणार नाही आहे. सामना येऊन टेपलाय. 6 बॉल 12 धावा. शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर महेश येतोय. पाहूया महेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. अविन आणि संदीप ज्युनियर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. भरपूर जबाबदारी त्यांच्या दोघांवरती आहे. 6 चेंडू 12 धावा हे समीकरण आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर महेश. शेवटचा अंतिम षटक. अतिशय सुब्रेक चेंडू त्या ठिकाणी. अतिशय चांगला बॉल. पहिला बॉल जो आहे तो बेट केलाय फलंदाजाला. चेंडू निर्धाव गेलाय. षटकातील पुढचा बॉल. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक जेल खाली. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. महत्वाच्या क्षणी अविन या फलंदाजाची झेल मात्र सुटली आहे आणि सिंगल कंप्लीट झाली आहे. आता मात्र 4 चेंडू आणि 11 धाबांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. एक झेल जरूर पकडला होता संतोषने, मात्र त्यानंतर 2 झेल ड्रॉप देखील केल्यात. मात्र अशा परिस्थितीत झेल सोडणं कदाचित तुमच्या टीमला महाग पडेल, कारण सामना येऊन ठेपलाय. 4 बॉलवर 11 धाबांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 11 धाबांची आवश्यकता आहे. चला बंद्रा मारुती काल्हेर संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. वेलकम दयानंद म्हात्रे. षटकातील पुढचा बॉल. या बलेस बॉलला पुढे ठेवला होता. अजून एक चांगला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. प्रमोद त्या ठिकाणी आहे. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली झाली आहे, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा किती झाल्या आहेत महत्त्वाचं नाहीये, तर धावा किती पाहिजेत हे अति महत्त्वाचं आहे. येणाऱ्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. वेलकम राजन डी. बंद्रा मारुती काल्हेर संघाचे राजन डी यांचं देखील शुभ आगमन. वेलकम. तीन चेंडू आणि विजयासाठी 9 धाबांची आवश्यकता आहे. लो स्कोरिंग मॅच, परंतु भरपूर टफ फाईट पाहायला मिळते या दोन टीम मध्ये. या बलेस देखील ऑन साइडला बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक संतोष त्या ठिकाणी आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रत्येक बॉल नंतर नक्कीच मॅच मध्ये गरमी वाढली आहे. आता मात्र उर्वरित 2 चेंडू आणि विजयासाठी 7 धाबांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. फक्त आणि फक्त 34 धावांचे लक्ष्य उभं केला वरालदेवी ताडाली टीमच्या बाजूने, परंतु गोलंदाजी काय अफलातून राहिली आहे. अतिशय भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावर आता मात्र सामना 2 चेंडू आणि 7 धावा. त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेबांचा. वेलकम वेलकम वेलकम. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हे आपण व्यासपीठावर पाहू शकता. संजयभाई म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. 2 चेंडू 7 धावा. फुलटॉस आहे. ऑन साइडला उडवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद संदीप ज्युनियर.
धावा विजयासाठी बनवायच्या होत्या, परंतु सामना शेवटच्या बॉलपर्यंत आलाय. एक चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल, एका चेंडूवर 7 धावांची आवश्यकता. फक्त एका लिगल बॉलची आवश्यकता आहे त्या ठिकाणी वरालदेवी ताडाली टीमला. नक्कीच त्यांचं हे होम ग्राउंड आणि होम ग्राउंडवर खेळत असताना मात्र काय परफॉर्मन्स राहिलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. सन्माननीय वासुदेव म्हात्रे साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर 7 धाबांची आवश्यकता आहे. फक्त आणि फक्त एका लिगल बॉलची आवश्यकता आहे टीम वरालदेवी ताडालीसाठी, कारण शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर तब्बल 7 धाबांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय वरालदेवी ताडाली टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक गुरुदत्त मानकोली.